नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण शिकणार आहोत मराठी प्रथम भाषा या विषयाबद्दल बोलणार आहोत. 20 तारखेला आपला पहिला पेपर आहे. जे पण मराठी मीडियमचे किंवा सेमी इंग्लिश मीडियमचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची माहिती मी सांगणार आहे इथे. तर तुम्हाला प्रथम परीक्षेसाठी शुभेच्छा. आता 10वी दिवाळी या पुस्तकातून आपण हा लेख घेतलेला आहे. याच्यामध्ये काय काय सांगितलं आहे, इम्पॉर्टंट पॉईंट आहेत. प्रत्येक सर मॅडम जे असेल ते तुम्हाला वेगवेगळं सांगतील. जसं मी सांगतो तुम्हाला, 80 मार्काचा पेपर आहे पहिला. याच्यामध्ये 80 मार्काचा पेपर आहे आपल्याला. तर आपल्याला कृतीपत्रिका सोडवायची आहे. नंतर तुमचा सराव 9वीमध्येच झालेला आहे. जसा 9वीला पेपर असतो तसा तो 10वीला असणार आहे. तर याच्यामध्ये टोटल आपल्याला 5 विभाग आहेत. किती विभाग आहेत? 5. 5 विभागामध्ये आपल्याला काय करायचं आहे? विभाग 1मध्ये गद्य विभाग, एक आपल्याला पुस्तकातला येतो, एक बाहेरचा येतो आणि त्याच्यावर एक व्याकरण कृती येते आणि स्वमत. हे दोन्ही मिळून आपल्याला येतात 18 मार्काला. दोन्ही मिळून किती मार्काला येतात? 18 मार्काला इथे. तर जितके पण आपले धडे आहेत किंवा जितके आपल्याकडे तुमच्याकडे अपेक्षित असेल पेपर असतील, तितके पेपर आहेत त्याच्यामध्ये आलेले पॅराग्राफ आहेत, ते तुम्ही पुन्हा पुन्हा रिटर्न वाचा. त्यामध्ये कोणते प्रश्न विचारले आहेत, कसे विचारले आहेत ते बघा आणि त्यावर येणार आहे हा टोटल भाग. गद्य पठित 2 येतील, त्याच्यामध्ये एक पुस्तकातलं येईल आणि एक बाहेरचं आहे. नंतर आहे 2 पद्य येतील, याच्यामध्ये कविता असतील. 2 एक पुस्तकातले असतील, एक बाहेरचे असतील. याला 16 मार्क आहेत. इथे तुमचे झाले 34 मार्क. किती मार्क झाले? 34 मार्क. नंतर स्थूल वाचन एकदम सिम्पल आहे. टोटल 4च आहे स्थूल वाचन, ते तुम्हाला करून जायचं आहे. याच्यामध्ये काय होणार आहे की स्थूल वाचनामध्ये 6 मार्कासाठी येणार आहे. 4च आहेत. 4वर तुम्ही फोकस केला, नीट वाचून गेले, त्यातले क्वेश्चन आन्सर, व्युत्पत्ती कोश एकदम इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामध्ये तुम्ही करून झाले 2 कृती सोडवणे आहेत, तर 6 मार्क तुम्हाला इझिली भेटू शकतात. नंतर आहे भाषा अभ्यास व्याकरण. 16 मार्क तुमच्या हातातले आहेत. 16पैकी तुम्हाला 14 तरी आलेच पाहिजेत. याच्यामध्ये जास्त मार्क जातात आपले, तर याच्यावर किती कमीत कमी मार्क जातील हे आपल्याला बघायचं आहे. नंतर उपयोजित लेखन 24 मार्काला आहे. किती मार्काला आहे? उपयोजित लेखन 24 मार्काला आहे. तर ते जितकं जास्त आपल्याला कमीत कमी करता येईल उपयोजित लेखनमध्ये तुम्हाला 24पैकी 20 किंवा 22 इतके मार्क मिळाले पाहिजेत. ह्याच्यामध्ये 6 गुण पत्रलेखन, सारांशलेखन, 10 गुण कथालेखन, जाहिरात लेखन, प्रसंगलेखन, आत्मकथन. तुम्ही कोणताही निबंध लिहाल त्यामध्ये तुम्ही जास्त करून आत्मकथाच लिहा, कारण की तो तुम्हाला जितका भरभरून लिहिता येईल आणि एक पेज भरून लिहिता येईल एवढं लिहित जा. कारण की त्यामुळे काय होईल तुम्हाला की तुमची प्रॅक्टिस झालेलीच आहे ऑलरेडी. 3 तासाचा पेपर आहे. 1 ते 1.5 तासात पहिले आपल्याला व्याकरणपर्यंत आपला भाग 4पर्यंत झाला पाहिजे आणि विभाग 5 उपयोजित लेखन आहे, त्याला आपण 1 ते 1.5 तास दिलाच पाहिजे. तेव्हा तुमची जर रायटिंग स्पीड जास्त फास्ट असेल तर तुम्हाला इझी पडेल. पण तुमची रायटिंग स्पीड जर कमी असेल तर तुम्हाला ती वाढवायची गरज आहे पेपरसाठी तरी. तर उपयोजित लेखन 24 मार्काला 20 ते 22 मार्क आपल्याला पडलेच पाहिजे याच्यामध्ये. नंतर आहे पेपरमध्ये काय चेक केलं केलं जातं का? कधी कधी बघतो आपण की पेपरमध्ये 2 मुलांनी सेम पेपर लिहिला आहे, पण एकाला जास्त मार्क एकाला कमी मार्क. ते का? तर त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट असतं शुद्ध लेखन, की शुद्ध लेखन, वाक्यरचना कशी लिहिली आहे. मराठी भाषेमध्ये मराठीचं पेपर आहे तर मराठी शब्द वापरलेत का? आपण कधी कधी इंग्लिश शब्द वापरतो आपल्या लिहिण्यामध्ये, तर ते नाही केलं पाहिजे. त्याच्यामुळे आपले मार्क कमी होतात. आणि तुम्हाला ज्याला उत्तर माहिती असलं तरी ते तुमच्या शब्दात लिहिता आलं पाहिजे. आपण परीक्षा काय घेतो की रट्टा मारून नाही आपल्याला लिहायचं आहे. काय आपण काय करतोय ते एकदम इझिली आलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला जे काही येतं आहे, तुम्ही जो काही अभ्यास केला आहे तो तुमच्या लक्षात राहायला पाहिजे. तुम्हाला त्यातून काय समजलं आहे, तुम्ही त्याचा वापर काय पुढं करता येईल यासाठी आपण परीक्षा घेतो. तुम्ही फक्त डायजेस्टमधून रट्टा मारून पेपर लिहित असाल तर तुम्हाला आहे तसे मार्क पडणार नाहीत. नंतर आहे परीक्षेत वाचनावर तुमचा जितका जास्त भर दिला जाईल, गद्य वाचन असेल, पद्य वाचन असेल, आणि त्याला तुम्हाला काय बोध मिळाला हे सगळं त्याच्यामध्ये केलं जातं. नंतर उपयोजित लेखनामध्ये काय असतं? उपयोजित लेखन हे 5वा विभाग. त्याच्यामध्ये पत्रलेखन आहे, 2 आहेत. एक मागणीपर, विनंती आणि कौटुंबिक. याच्यामध्ये तुम्ही मागणीपत्र किंवा विनंतीपत्र जास्त लिहा, कारण की ते तुम्हाला लिहायला जास्त सोपं पडेल आणि तुम्हाला पुढे गरज पडेल त्याची. आणि ते 5 मार्क आहेत तुमच्या हातातले, ते तुम्ही घालवू नका. नंतर हा एक राहिला माझा की व्याकरणामध्ये काय काय येणार आहे तुम्हाला? तर समास, नंतर अलंकार, वृत्त, शब्दसिद्धी, सामान्य रूप, वाक्प्रचार, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शब्दोसमूहाबद्दल एक शब्द, एका शब्दाचे अनेक अर्थ, छटा, शब्दातील अक्षरांमध्ये तयार होणारे, गटात न बसणारे शब्द, असे विविध प्रकारचं व्याकरण 1 ते 9वीपर्यंत जे झालं व्याकरण त्याच्यावर आधारित असणार. तुम्हाला काय वेगळा काय येणार नाही आहे. नंतर विरामचिन्ह ओळखा,
त्या टाईपचे क्वेश्चन पण येतील याच्यामध्ये. 16 मार्काला आहे व्याकरण, 16 मार्क आपल्या हातात आलेच पाहिजे. 16पैकी चला मी बोलतो 14, 2 मार्क गेले इथे, कारण की माझे पण गेले होते. तर मी तुमच्यावर दबाव नाही टाकत आहे, तर तुम्ही ते केलं पाहिजे त्याच्यामध्ये, की तुम्ही जितका जास्त याचा अभ्यास कराल तेवढा जास्त तुम्हाला पास होण्याचे, पास आपल्याला पास सगळे होणार आहेत, माझी गॅरंटी आहे. पास माझे सगळे विद्यार्थी होणार आहेत, पण आपल्याला स्कोअर करायचा, आपल्याला टॉप मारायचा आहे. 75, 80, 85 असे मार्क इझिली जातील तुमचे. तुम्ही जितका जास्त अभ्यास कराल तेवढा तुमच्यासाठी चांगला आहे. आता तुमच्याकडे 2 दिवस आहेत, तुम्ही जास्त अभ्यास केला. पण मला एक छोटी टिप देतो, की डायजेस्टमध्ये, अपेक्षितमध्ये जितका असेल तेवढं तुम्ही करत चाला, तेवढं तुम्ही वाचत चाला. मराठीमध्ये तुम्ही वाचाल आणि लिहाल, तरच वाचाल. वाचाल आणि लिहाल आणि तरच वाचाल. हे खूप इम्पॉर्टंट आहे. नंतर सारांश लेखन आहे. आता समजा 10 ओळी आहेत, तर सारांश लेखनामध्ये आपल्याला किती ओळी लिहायच्या असतील, तर सारांश लेखनामध्ये आपल्याला 10 ओळीपैकी जास्तीत जास्त 5 ते 6 ओळी, 5 ते 6 ओळीमध्ये तुम्हाला जो पॅराग्राफ आहे, तो परिच्छेद आहे, तुम्हाला तो एक्सप्लेन करायचा आहे. सहजरित्या सांगायचं आहे, की तुम्हाला यातून काय समजलं सारांश लेखनामध्ये. नंतर पुढे आहे जाहिरात लेखन. आता तुम्ही जाहिराती बघतायत, जाहिराती लिहिण्यात तुम्ही खूप माहीर झालाच असाल. आता याच्यामध्ये 6 गुणांसाठी, 6 मार्कासाठी 2 आहेत. बातमी लेखन, जाहिरात लेखन, कथा लेखन, ते लिहायचं आहे. तर तुम्ही जितक्या जास्त थोड्या शब्दात पण एक पेज भरून तुम्हाला प्रत्येक मार्क उपयोजित लेखनासाठी तरी तुम्हाला ते पूर्ण लिहिलंच पाहिजे. एक पेज भरून तुमचा झालाच पाहिजे उपयोजित लेखन. पत्रलेखन झालं, सारांश लेखन तुम्हाला सांगायचे 5 ते 6 ओळी. पण जाहिरात लेखन तुम्हाला अगदी सुबक अशा आकृत्या काढून, छोट्या-छोट्या आकृती तुम्ही एक्सप्लेन जास्तीत जास्त कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त माहिती देण्याची तुम्ही जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न करा. नंतर आता तुम्हाला काही टिप्स आहेत. पहिल्यांदा तुमचा बोर्डाचा पेपर आहे, त्याच्यामध्ये काय असेल, अर्धा तास अगोदर पोचा, बारकोड, स्टिकर ते सगळं तुम्हाला सर करून देतील. तुम्ही फक्त तुमचा हॉल तिकीट, तुमचा रोल नंबर नीट लिहा आणि जो पेपर लिहिताय, जो पेन वापरताय, अक्षर नीट काढा, जास्त खाडाखोड करू नका. याच्यामुळे तुम्हाला जास्त मार्क मिळतील.